श्री स्वामी समर्थ. जय गजानन. आज आपण करणार आहोत आंबावडी. ओलं खोबरं घालून तयार केलेली आंबावडी. चला तर मग बघूया कशी करायची. आंबावडी केल्यानंतर आपण सर्वात आधी देवाला नैवेद्य दाखवला. आंब्याचा सीझन असल्यामुळे आपण आंबावडी केलेली आहे. त्याकरता आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, आंबे, साखर, वेलची आणि तूप. हे तूप घरच्या गाईचं तूप आहे. साजूक तूप घ्यायचं. त्यानंतर हे ओलं खोबरं आपण बारीक किसणीवरती किसून घ्यायचं आहे. त्यानंतर ते मिक्सरला बारीक करायचं. जर आपण डायरेक्ट मिक्सरला घातलं तर ते थोडं जाडसर निघू शकतं आणि मिक्सरसुद्धा खराब होऊ शकतं. त्यामुळे आपण आधी बारीक किस केला आणि नंतर मिक्सरला घातला. खोबरं आधी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर किसणीवरती किसून घेतलं. अशा प्रकारे आपला किस तयार झालेला आहे. किस आपण मिक्सरला घालणार म्हणजे आपलं मिक्सर खराब होणार नाही. अशा प्रकारे आपला बारीक किससुद्धा तयार झालेला आहे. आंब्याचा पल्प आपण तयार केलेला आहे. पल्प म्हणजेच आंब्याचा रस आणि वेलचीसुद्धा आपण बारीक केलेली आहे. एका कढईमध्ये थोडं साजूक तूप घालायचं. त्यावरती बारीक केलेलं खोबरं घालायचं. तूप घातल्यानंतर आपण आता यामध्ये ओल्या नारळाचा चव म्हणजेच आपलं ओलं खोबरं आपण बारीक केलेलं आहे त्यामध्ये घालणार आहोत. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे तुपावरती परतून घ्यायचं आहे. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट अशा आपल्या वड्या तयार होतात. त्यानंतर आपण यामध्ये आंब्याचा रस घालायचा. आंब्याची चव जर आंबट असेल तर थोडी साखर जास्त घालावी लागेल, पण जर आंबा गोड असेल तर साखर कमी घालायची. आंब्याचा रस आणि ओलं खोबरं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी कमी टेम्परेचरवरती आपल्याला हे सर्व प्रोसिजर करायची आहे. गॅसवरती जर करणार असाल तर गॅसची फ्लेम अगदी लो करायची. इंडक्शनवरती करणार असाल तर अगदी कमी टेम्परेचरवरती हे सर्व परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण साखर घातलेली आहे. जसं जसं आपण हे परतणार तसं तसं तो गोळा घट्ट होत जाणार. आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत कारण आपण वेलची घालतोय आणि आंब्याची चव जी ओरिजिनल चव आहे ती आपल्या जिभेवरती राहावी म्हणून. अशा प्रकारे साखर घातल्यानंतर थोडं ते पातळ होईल, पण जसं आपण परतत राहणार त्यानंतर ते घट्ट व्हायला लागेल. आणि आपण साजूक तूप घातलेलं असल्यामुळे ते खाली चिकटणार नाही. दहा ते 15 मिनिट आपल्याला लागतील. त्यानंतर एका ताटाला आपण साजूक तूप लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण
टाकायचं. अशा प्रकारे हे घट्ट होतं. कुठल्याही वाटीच्या किंवा पडीच्या साहाय्याने आपल्याला याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. आपलं मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे. थोडं 2 मिनिट थंड झालं का लगेच वड्या पाडून घ्यायच्या. खूप जास्त थंड झाल्यानंतर वड्या पाडायच्या नाहीत, कारण त्या तुटू शकतात. त्यामुळे थोडं गरम असतानाच आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. कलरसुद्धा आपल्याला आंबा घातल्यामुळे अगदी पिवळसर आंब्याचाच कलर त्या वडीला येतो आणि चव तर अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. आपल्या वड्या तयार झाल्यानंतर सर्वात आधी आपण देवाला नैवेद्य दाखवणार. त्यानंतर आपण टेस्ट करणार. श्री स्वामी समर्थ. जय गजानन.